येत्या काही दिवसात केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. या फेरबदलात तब्बल 6 केंद्रीय मंत्र्यांना मंत्रिपद गमवावं लागू शकतं. तर काही नव्या चेहऱ्यांची मोदी सरकारमध्ये एंट्री होण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या यादीत गेल्या अनेक वर्षांपासून सरकारचा महत्त्वाचा चेहरा असलेल्या मंत्र्यांचा समावेश आहे. मग हे 6 मंत्री नेमके कोण आणि त्यांचं मंत्रिपद का धोक्यात आलंय? चला एक एक नावं आणि त्यामागची कारणं सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. केंद्र सरकारमध्ये मोठा मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. या फेरबदलामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, तर काही अत्यंत धक्कादायक आणि नवीन चेहऱ्यांची एंट्री सुद्धा होऊ शकते. या फेरबदलात कामगिरीच्या आधारावर आणि राजकीय दबावामुळे काही बड्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राष्ट्रपती भवनातल्या लागोपाठच्या गाठी भेटींमुळे हा मंत्रिमंडळ विस्तार आता अंतिम टप्प्यात असल्याचं मानलं जातंय. सर्वात आधी बोलूया केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळापासून ते मंत्रिमंडळाचा भाग आहेत. पेट्रोलियम सारखं महत्त्वाचं मंत्रालय सांभाळल्यानंतर 2021 मध्ये त्यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्यानंतर शिक्षण क्षेत्रात एकामागून एक वाद निर्माण झाले. नीट आणि यूजीसी नेट सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षांच्या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. सीबीएसई उत्तर पत्रिका तपासणीत गोंधळ, यूजीसीच्या काही मार्गदर्शक तत्वांवरून झालेला वाद आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अपेक्षित गतीनं अंमलबजावणी न होणं, या सगळ्या मुद्द्यांमुळे सरकारला वारंवार बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे या फेरबदलात धर्मेंद्र प्रधान यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. दुसरं नाव आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी. निवृत्त IFS अधिकारी असलेले पुरी 2017 पासून केंद्रात मंत्री आहेत. मात्र अलीकडे एप्स्टीन फाईल्स प्रकरणात त्यांचं नाव चर्चेत आलं. काँग्रेसनं त्यांच्यावर जेफ्री एप्स्टीन सोबत ईमेल देवाणघेवाण आणि बैठका झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे राजकीय वाद निर्माण झाला. त्यासोबतच त्यांचं वय आणि सलग अनेक वर्ष मंत्रिपदावर असणं हे देखील त्यांची कारणं त्यांच्या नावाची चर्चा वाढवतायत. तिसरं नाव आहे रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बिट्टूंनी स्वतःच पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळही संपलाय. त्यामुळे केंद्रातील जबाबदारीतून त्यांना मुक्त करून पंजाबमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी मोठी भूमिका दिली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या आहे. त्यानंतर येतं पंकज चौधरी यांचं नाव. उत्तर प्रदेश भाजपचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे आल्यानंतर आता एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागू शकतं. कारण आगामी उत्तर प्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाला पूर्णवेळ संघटनात्मक नेतृत्वाची गरज आहे. याच कारणामुळे दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि सहकार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. पक्ष संघटनेवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनाही मंत्रिपदाचा त्याग करावा लागू शकतो. तर 6वं नाव आहे जॉर्ज कुरियन यांचं. केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळणं आणि स्वतःचा पराभव या पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते. याशिवाय आणखी एक मोठी चर्चा आहे अर्थ मंत्रालयाच्या बाबतीत. निर्मला सीतारमण यांचं खातं बदललं जाऊ शकतं आणि त्यांच्या जागी RBIचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना अर्थमंत्री करण्याची चर्चा रंगली आहे. मात्र या बाबतीत अधिकृत घोषणा झालेली नाहीये. एकूणच हा फेरबदल केवळ चेहरे बदलण्यापुरता मर्यादित नसून आगामी निवडणुका, कामगिरी आणि राजकीय समीकरणं लक्षात घेऊन मोदी सरकार मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या मंत्रिमंडळातील बदलाचा काय परिणाम होऊ शकतो आणि यात महाराष्ट्राच्या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.